मंडळी, तुम्ही कधी मार्केटमध्ये गेलाय आणि ऑब्झर्व केलं असेल तर काही सफरचंद इतके चमकत असतात आरशासारखे आणि ते पाहून आपल्याला वाटतं की अरे वा, काय फ्रेश सफरचंद आहेत. पण थांबा, ते खरंच इतके फ्रेश असतात का की त्यावर मेणाचा थर असू शकतो? घाबरू नका, कारण प्रत्येक चमकणारं सफरचंद वाईट असतंच असं नाही आहे, पण त्यावर मेण आहे की नाही आणि असेल तर ते कसं ओळखायचं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल बोलणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी हे समजून घेऊयात की सफरचंदावर मेण का लावलं जातं. सफरचंद तोडल्यानंतर त्यातील ओलावा हळूहळू कमी होतो, त्यामुळे ते लवकर त्यावर सुरकुत्या येऊ शकतात, ते खराब होऊ शकतं. यासाठी काही उत्पादक सफरचंदावर खाद्य ग्रेड मेणाचा अतिशय पातळ थर लावतात. यामुळे काय होतं, सफरचंद अधिक काळ ताजं राहतं आणि त्याची चमक सुद्धा टिकून राहू शकते. त्यामुळे फक्त मेण आहे म्हणून सफरचंद वाईट आहे असं देखील म्हणता येणार नाही. आता इथे बरेच जणांच्या मनात एक प्रश्न येतो की मेण म्हणजे नेमकं कोणतं मेण असतं? मेणबत्तीमध्ये जे मेण असतं ते का? तर तसं नाही आहे. सफरचंदावर जो मेणाचा थर वापरला जातो तो साधारणपणे फूड ग्रेड म्हणजेच अन्नपदार्थांसाठी मान्यता प्राप्त मेण असतो. काही ठिकाणी कॉर्नोवा असेल, वॅक्स असेल, बीज वॅक्स असेल, यांसारखे हे जे पदार्थ आहेत ते त्या स्वरूपात वापरले जातात. यांचा उद्देश हा फक्त इतका असतो की ते ॲपल जे आहे ते फ्रेश राहावं, त्याचा ओलावा टिकून राहावा, ट्रान्सपोर्ट दरम्यान ते सेफ राहावे. त्यामुळे सफरचंद चमकत आहे म्हणजे प्रत्येक वेळी त्यावर ते मेण आहे असा निष्कर्ष लगेच काढू नका. आता महत्त्वाचा प्रश्न, ओळखायचं कसं? सफरचंदावर मेण असू शकतं का? याची काही चिन्ह आहेत का? जर सफरचंद खूपच जास्त चमकत असेल, अगदी प्लॅस्टिकसारखं गुळगुळीत आणि चमकदार असं त्याचं दिसत असेल असं पृष्ठभाग, तर काही लोकांना त्यावर मेणाचा थर असण्याची शक्यता वाटू शकते. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त चमक आहे म्हणून ते मेण आहे असं नाही म्हणू शकत. जसं की सफरचंदाचा पृष्ठभाग अतिशय गुळगुळीत एकदम चमकदार असेल, प्लास्टिकसारखा दिसत असेल, तर त्यावर मेणाचा थर असण्याची शक्यता असू शकते. तसंच काही वेळा नखाने अगदी हलकंसं तुम्ही जर ते खरडवलं तर त्याला पांढरट थर दिसू शकतो. मात्र हे प्रत्येक वेळी घडेल असं नाही आहे आणि यावर तुम्ही एकदम फायनल डिसिजन पण घेऊ शकत नाही. यामुळे या गोष्टी तुम्हाला अंदाज लावून आणि ऑब्झर्व करूनच बघावं लागेल. आता तुम्ही सोशल मीडियावर एक ट्रिक पाहिली असेल, काही लोक सफरचंद गरम पाण्यात बुडवतात आणि त्याच्या पृष्ठभागावर पांढरट थर दिसला तर त्याला मेण म्हणतात. पण इथेही एक गोष्ट लक्षात ठेवा की ही पद्धत काही वेळा मेणाचा थर दिसायला मदत करू शकते, पण 100% यामधून सुद्धा तुम्हाला अंदाज येणार नाही. त्यामुळे तुम्ही यावरून सुद्धा एकदम फायनल स्टेजला जाऊ नका. मग आता या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय आहे? तर सफरचंद खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वाहत्या पाण्याखाली सफरचंद नीट चोळून धुवा, कारण फळं स्वच्छ धुतल्यामुळे काय होतं, धूळ, माती आणि जे काही त्याच्यावर आवरण असेल ते निघण्यासाठी डेफिनेटली हेल्प होते. आता मार्केटमध्ये सफरचंद गेल्यावर काय बघायचं? फक्त चमक पाहू नका, कारण का त्यावर बरेच वेळा पाण्याचा स्प्रे असतो. सो सफरचंदावर डाग, खोल जखमा, मऊ भाग, कुजल्यासारखी जी चिन्ह असतात ती आहेत का ती बघा. फळं घट्ट आहे का बघा. त्याचबरोबर शक्यतो जिथून तुम्ही नेहमी घेता त्या ठिकाणाहून घ्या. आणि एक मोठा गैरसमज आपण पहिला दूर करूया. अनेकांना वाटतं की चमकदार सफरचंद म्हणजे चांगलं असतं किंवा तेच हेल्दी असतं, पण असं नेहमी नाही आहे. बरेच वेळाची कमी रंगाची जी असतात ती जास्त गोड असतात आणि ती जास्त ऑर्गॅनिक असतात. सो सफरचंद घ्यायला जाताना तुम्ही बघा तुम्हाला कोणतं आवडतो, कारण का बरेच वेळा जे फ्रेश वाटतात ते फ्रेश नसतात. आणि असं नाही आहे की कलर डार्क रेड असेल तरच फ्रेश असतात, जे दुसरे असतात ते सुद्धा तितकेच चांगले असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी नक्की ऑब्झर्व करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.